नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? परवाच एक ताई मला म्हटल्या की हाय फ्रेंड्स करतीस तसं नको करत जाऊस, तर नमस्कार करत जा. तर ताई, आजपासून आपण नमस्कार श्री स्वामी समर्थ म्हणत जाऊया. मलाही आवडतं नमस्कार, म्हणजे मी सुरुवातीला म्हणत पण होते, पण काय झालं की आपण त्या चॅनलवर पण तसंच सुरुवात करतो, म्हणून म्हटलं हे आपलं ह्याचं चॅनल आहे, लाईफस्टाईल चॅनल आहे, म्हणून मी हाय फ्रेंड्स म्हणत होते. पण हरकत नाही, मला तर महाराजांचं नाव दिवसातून 100 वेळा घ्यायलाही आवडेल. त्यामुळे आजपासून श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजले आहेत 7 आणि गरम गरम चहा, किती चहा घेतला आहे बघा मी. मस्त असा गरम गरम चहा घेतला आहे आले घालून. आणि आज उठल्या उठल्या चहा घेते, अजून आंघोळ वगैरे काही झालेलं नाही आहे, पण म्हटलं आज पहिल्यांदा चहा घ्यावा, कारण आज जरा काम जास्त आहे घरामध्ये. सगळं आवरलं की दवाखान्यात जाऊन यायचं आणि त्यानंतर पार्सल करायचे आहेत. अक्षय तृतीयेची सगळी पार्सलं गेली, वेळेमध्ये गेली. खूप जास्त लोड होता, पण आता काम उरकलं. आता ज्या नवीन ऑर्डर येत आहेत त्या घेत आहे. तर चला आता भेटते तुम्हाला चहासोबत. ग्लासमध्ये चहा घेतला आहे, आलं घालून मस्त चहा केला आहे. आता चहा घेते आणि मग आपण पुढचं आवरूया. आज आहे ओवीचा रिझल्ट, तर रिझल्ट आणायला आता जायचं आहे. तर बघूया काय येतो रिझल्ट तिचा. आणि आता ती 5वीला गेली, म्हणजे 5वीला जाईल आता ती. आता तिच्या शाळेचं वगैरे ठरवायचं आहे, काय अजून निर्णय झालेला नाही आहे व्यवस्थित. तर बघूया, आजच्या उद्याच्या दिवसामध्ये ठरवणार आहे काय होतंय ते. तर चला तुम्हाला भेटते आता थोड्या वेळाने. आता जी छोटीशी क्लिप बघितली, तर तिचा रिझल्ट अखिलेश घेऊन आलाय आणि येताना तिच्यासाठी छान असं सरप्राईज घेऊन आला. आणि ती झोपली आहे, तर त्याच्यामध्येच तिनं ते ठेवलेले. आणि तिला A1 आणि A2 अशी श्रेणी आहे. ठीक आहे, मागच्या वर्षीपेक्षा चांगली प्रगती आहे तिची. आणि मी तिला फोर्स नाही करत कुठल्याही गोष्टीचा. यावर्षी अजून तिच्यामध्ये आपण लक्ष घालूया. गेल्या वर्षीपेक्षा खरंच खूप छान सुधारणा आहे. आणि आता ते सरप्राईज बघून तिची प्रतिक्रिया थोड्या वेळानं आपण बघूया. गोपली, पली, रिझल्ट आहे ना आज? मग तू अगं 10 वाजले, रिझल्ट होता आज. काय करायचं आता? मग रिझल्ट होता, मग उद्या नसतो रिझल्ट, एकच दिवस असतो. आता काय करायचं? नाही गेलो शाळेत कुणीच. काय आता सर ओरडणार, तू झोपून राहिली. आता तू उठली नाही ना. पण बघू, उठ बरं, बघू, उठ बरं. ओवी, उठ बरं, उठा बरं, उठा. काय आहे? काय आहे? काय आहे? कुणी आणलंय? दादाने रिझल्ट आणला. तुझ्यासोबत मज्जा केली. रिझल्ट छान लागला म्हणून ओवीसाठी गिफ्ट आणलं. कसं वाटलं? छान वाटलं ना? शाब्बास, छान मार्क पाडले तर यावर्षी तू. काय A1 आणि फक्त 2 विषयात A2 असू दे, पुढच्या वर्षी प्रगती करायची. काय भेंडी भिजवून ठेवली आहे, कारण भेंडीमध्ये खूप घाण असते. अशी 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि मगच ती वापरायची. इथं आता पोहे भिजवून ठेवले. आखीला काही दाखवत नाही मी, फक्त आखी चॉपिंग किती छान करतोय बघा. तो आज आता पोहे करणार आहे, त्याला शिकवते मी, कारण हॉस्टेल लाईफमध्ये गरजेचं असतं पोहे वगैरे स्वतः येणं. त्यामुळे चला आता तुम्हाला डायरेक्ट पोहे झाल्यावर दाखवते. हे आखीच्या हातचे पोहे पहिल्यांदा केलेत आणि किती वाढलेत बघा, भरपूर. एवढे ओवी तर खाणार नाही अखिलेश, ओवीचे कमी कर. हां, छान एकदम सुंदर केलेत, पहिल्यांदा केलेत, त्या मनाने छान केलेत. आणि त्याला स्वयंपाकामध्ये आता इंटरेस्ट आहे, भरपूर काय रेसिपी शिकणार आहे तो. तर चला, भरली भेंडी करण्यासाठी अशी भेंडी चिरून घेतली आहे. माझी पद्धत थोडी वेगळी आहे, मी भेंडी भरून घेत नाही, पण भाजी कशी होते ते बघा. टोमॅटो, कांदा
आणि हे आपलं तिखट मीठ हळद आणि इथं तेल ठेवलेलं आहे। यामध्ये भेंडी सगळ्यात आधी फ्राय करून घ्यायची आहे। गॅस मोठाच ठेवून भेंडी फ्राय करून घेते आणि मग भेटते तुम्हाला। एकदमच सगळी भेंडी थोडी फ्राय करून घ्यायची, म्हणजे अगदी सगळी तळायची असं नाही, पण ती थोडीशी क्रिस्पी झाली पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायची। लोखंडी कढईत करणार आहे आणि लगेच काढून ठेवणार आहे। लोखंडी कढईची एक टेस्ट त्यामध्ये खूपच सुंदर लागते। तर बघूया आता, चला। या रंगावर येईपर्यंत आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे। अजून थोडी परतली तरी चालणार आहे, पण नंतर शिजताना मग ती अजून होते, म्हणून एवढी बास। हे बघा, आता त्यातलं तेल थोडं कमी केलं मी। त्यानंतर त्यामध्ये घालूया मोहरी। मोहरी तडतडल्यावर घालायचे जिरे। मोहरी जिरे आणि त्यानंतर आपण जो चिरून घेतला आहे तो टोमॅटो, कांदा आणि हळद। यामध्ये तुम्ही थोडा लसूण पण घालू शकता। मी इथं आता लसूण स्किप केलाय कारण माझ्याकडे नाहीये। हे बघा, आता हे तडतडले, ह्याच्यात आपण टोमॅटो आणि कांदा घालून घेऊया। आता हा छान परतून होऊ दे, मग तुम्हाला भेटते। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे बेसन। हे बेसन सुद्धा एकदम चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं, वास चांगला येईपर्यंत। असा बेसनचा जो छान असा स्मेल येतो की नाही भाजलेला, तसा येईपर्यंत हे भाजून घ्यायचं। मध्ये घातलं आहे तांबडं तिखट, म्हणजे नुसती मिरची पूड ज्याला आपण म्हणतो ती, आणि थोडासा घालायचा आहे गरम मसाला, यामुळेच खरी टेस्ट येते। आणि जर टोमॅटो नाही घातला तर लिंबू किंवा आमचूर पूड घातली तरी चालते। तर हा घातला आहे गरम मसाला। हे छान असं शिजवून घेऊया। छान असं परतून झालं आहे। याच मसाल्यात मी इकडे मटकी पण करून घेतली भातासाठी। आता याच्यात भेंडी घालूया। थोडंसं मीठ, कॅमेरा एका हातात धरला की असं होतं। छान हलवून घ्यायचा आणि मग एक वाफ येऊन द्यायची त्याला, आणि मग किंचितशी साखर घालायची, कारण टोमॅटो किंवा लिंबू घातल्यामुळे थोडा आंबटपणा येऊ शकतो, म्हणून साखर आणि नंतर कूट घालायचं। आता एक वाफ घेऊया याला आपण यामध्ये घातलं आहे थोडंसं कूट आणि साखर, आणि ही झाली फायनल आपली भाजी तयार। खूप म्हणजे खूप सुंदर लागते, करून बघा। कारण भेंडी भरण्यात वगैरे अत्यंत वेळ जातो आणि टेस्टमध्ये जराही फरक नसतो। अशा पद्धतीनं माझी असती भरली भेंडी म्हणा किंवा मसाला भेंडी म्हणा। ओवी तर ह्याच्याबरोबर 2 पोळ्या नक्की खाते, इतकी तिला आवडते। आणि याच मसाल्यात इकडे मटकी पण तयार झाली, बघू शकता। तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच थांबवत आहे। तुम्हाला आज मी थोडीशीच रेसिपी दाखवली, भाजीची रेसिपी दाखवली, पोहे अखिलेशने केले आणि त्यानंतर मटकीची उसळ, पोळ्या, भात असा स्वयंपाक केला। आता फक्त आंब्याचा रस बाकी आहे। आणि आता इंडियन मॉम सुनेत्राचा व्हिडिओ करून घेतला। संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह असणार आहे आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर। तर सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही इच्छा तुमच्याजवळ व्यक्त करते। आणि ओवीला छान आज प्रँक केला, कसा वाटला नक्की सांगा। आता तिचा हट्ट आहे की मी कॅडबरी ओपन करतानाचा व्हिडिओ कर, तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की ॲड करेन। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्लॉग सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।